कारण आपण जेव्हा विद्यार्थ्यांनो भारतीय वित्तीय संस्था समजून घेत असतो, कधी पण एक लक्षात घ्या, की NABARDचं महत्त्व काय आहे? जसं मी तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनो, कधी-कधी नियंत्रक म्हणून विचारलं जात असतं. समजा मी तुम्हाला म्हणेल, की भारतातील कॅपिटल नीट बघा हां, मी आता तुम्हाला ड्रॉ करून पण दाखवतो. त्यातले वन लाइनर, मल्टी लाइनर प्रश्न पण मी तुम्हाला कव्हर करून दाखवतो विद्यार्थ्यांनो. काय? की भारतातील कॅपिटल मार्केटचं रेग्युलेटर कोण आहे? कॅपिटल मार्केटचं रेग्युलेटर कोण आहे? तर तुम्हाला वन लाइनर परीक्षेत प्रश्न, कुठल्याही परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. भांडवली बाजाराचं नियंत्रक कोण आहे? तर लक्षात असू द्या, भांडवली बाजाराचा नियंत्रक हा कोण असतो विद्यार्थी मित्रांनो? तर हा सेबी असतो. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. मग याचे प्लॅटफॉर्म तुम्हाला माहित असायला पाहिजे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज भारतामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त वित्तीय उलाढाली या भांडवली बाजारामध्ये केल्या जातात सेबीच्या नियंत्रणाखाली. वेगवेगळे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट जे असतात ते इकडून कंट्रोल केले जात असतात विद्यार्थ्यांनो. या बाबींबद्दल तुम्हाला अवेअर असायला पाहिजे. त्यानंतर आता आपण जे आज बघतोय ते म्हणजे मनी मार्केट. लक्षात असू द्या, मनी मार्केटच्या संदर्भात म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, नाणे बाजार 1 वर्षाच्या आतील ज्या काही घडामोडी आहे, आर्थिक घडामोडी त्या कंट्रोल केल्या जातात. जसं ट्रेजरी बिल असेल, कमर्शियल पेपर असतील किंवा कोणताही भाग असेल, तर तो कंट्रोल केला जातो आपल्या आरबीआय कडून. ज्याच्या संदर्भात आपण शिकतोय आता. बरं आरबीआय. तर आरबीआय हा छोट्या-छोट्या गोष्टींवर नियंत्रण ठेवत असतो. 5 इन्स्ट्रुमेंट वेगवेगळे जे काही ट्रेजरी बिल असतील, कमर्शियल पेपर असतील, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असतील, हे सर्व नियंत्रित करण्याचं काम आरबीआय केलं जात असतं. आणि आपण जर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या यात अंतर्गत जर बघितलं, बँकिंग असेल, नॉन बँकिंग ऍक्टिव्हिटी असेल, तर बँकिंग मध्ये आपण कोऑपरेटिव्ह बँका ज्या बघत असतो, ज्याच्यामध्ये स्टेट कोऑपरेटिव्ह असतील, नॅशनल कोऑपरेटिव्ह असतील किंवा बाकीचे घटक असतील, तर कोऑपरेटिव्ह बँकांवरती नियंत्रण आणि त्यांना फायनान्स करण्याचं काम नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. NABARD नावाची जी काही आपली महत्वाची संस्था आहे, 12 जुलै 1882 साली NABARDची स्थापना झाली होती आणि कोऑपरेटिव्ह बँकांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम तिच्या माध्यमातून केलं जात असतं. म्हणजे आपल्याला त्यांचा नियंत्रक आणि त्यांचं क्षेत्र एक्झामच्या दृष्टीने माहीत असायला हवं. आता इथं परत एक विषय येत असतो विद्यार्थ्यांनो, फायनान्स म्हणजे काय आणि रिफायनान्स म्हणजे काय? आता मी इथं परत एक गोष्ट क्लिअर करून देतो. फायनान्स म्हणजे जसं आपल्याला पर्सनल लोन लागतं, एखादं होम लोन लागतं, तेव्हा आपण एखाद्या बँकेत जातो, तर तुम्ही कर्ज काढतात त्याला तुम्ही म्हणाल फायनान्स. लक्षात असू द्या. मात्र कोऑपरेटिव्ह बँका ज्या असतात विद्यार्थ्यांनो, त्या शेतकऱ्यांसाठी काम करत असतात आणि एखाद्या वेळेस जर मान्सूनमुळे जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांनी जर ते कर्ज फेडलं नसेल, तर अशा ज्या काही कोऑपरेटिव्ह बँका आहे, ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असतात, अशा वेळेस त्या बँका अडचणीत येत असतात. तर NABARDच्या माध्यमातून रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडच्या माध्यमातून अशा कोऑपरेटिव्ह बँकांना मदत केली जाते. तर त्यांना म्हणतात विद्यार्थ्यांनो रिफायनान्स. नोट डाऊन करून घेत चला विद्यार्थ्यांनो या गोष्टी, कारण की आपल्या नेहमीच्या अपडेटमध्ये मी तुम्हाला या गोष्टी नेहमी सांगत असतो. तर लक्षात घ्या, फायनान्स म्हणजे वित्तीय, तुम्हाला जर आर्थिक गरज लागत असेल तर तुम्ही कर्ज काढून घेत असतात. रिफायनान्स म्हणजे अशा बँकांना मदत केली जाते NABARD कडून की ज्यांनी संकट समयी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. तर अशीच माहिती नोट डाऊन करून घेत चला, कारण की तिथं सरळ सरळ परीक्षेमध्ये प्रश्न बनत असतो. अपडेट क्लिअर करत चला. एकदा लिहिलेलं 3 वाचनाच्या बरोबर असतं विद्यार्थी मित्रांनो. चला बरं पटकन